औरंगाबादकर सराफ यांनी आपला व्यवसाय आता समुद्र पार नेला आहे, असे गौरवोद्गार सिद्धेश्वर बँकेचे संचालक पशुपती माशाळ यांनी काढले। औरंगाबादकर सराफ यांच्या वतीने हॉटेल ऐश्वर्या येथे दिनांक 31 डिसेंबर 2024 ते 6 जानेवारी 2025 या दरम्यान दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी अध्यक्षस्थानी पशुपती माशाळ बोलत होते। औरंगाबादकर सराफ यांच्या वतीने 31 डिसेंबर ते 6 जानेवारी 2025 या दरम्यान हॉटेल ऐश्वर्या येथे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत भव्य मोत्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी प्रारंभी सौ मीना माशाळ यांच्या हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर सौ चौरे, सिद्धेश्वर बँकेचे संचालक पशुपती माशाळ, सौ मीना माशाळ, समर्थ सहकारी बँकेचे संचालक प्रशांत बडवे, संजय औरंगाबादकर, धनंजय औरंगाबादकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। सौंदर्यातून सुंदरता खऱ्या अर्थाने निर्माण करण्यासाठी सोलापूरचे विश्व तेजोमय व्हावे यासाठी औरंगाबादकर सराफ नेहमीच प्रयत्न करीत असतात, असे गौरवोद्गार मोहन वैद्य यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले। सोलापूरच्या सांस्कृतिक वारसामध्ये औरंगाबादकर यांनी नेहमीच भर घातली आहे, असे चौरे म्हणाल्या। ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आल्याने नवनवीन देण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो, असे मत संजय औरंगाबादकर यांनी आभार व्यक्त केले। या कार्यक्रमास प्रमोद तम्मनवार, उद्योजक संजय रघोजी, श्रीमती सुवर्णा औरंगाबादकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार व सूत्रसंचालन मोहन वैद्य यांनी केले। सोन्याच्या दागिन्यातून त्यांच्या घराण्यामध्ये शिकण्यासारखं आहे, असं सराफ व्यवसाय कुठं आपल्याला बघायला मिळणार नाही। असं स्पर्धेचे युग आहे, अनेक दुकानं झालेत, अनेक हे झालेत, पण तुम्ही त्याला न डगमगता आपला व्यवसायाचा ठसा 7 समुद्रापर्यंत तुम्ही उमटलेला आहे। तुमच्या या व्यवसायाला येत्या नवीन वर्षामध्ये सुद्धा भरभराटी येऊ आणि तुम्हाला या आपल्या व्यवसायातून सर्वसामान्य कुटुंबातील जनतेला त्याचा प्रतिष्ठानाचा लाभ चांगल्या पद्धतीने आपण घडवून देता, त्यामुळे तुमच्या मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो। या समारंभाला माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आपण या ठिकाणी निमंत्रण दिलं, त्याबद्दल औरंगाबादकर कुटुंब, माझे मित्र मोहन वैद्य साहेब सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो।